नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे डब्ल्यू अकॅडमीमध्ये। मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज खास व्हिडिओ घेऊन आलेला आहे की येणारी भविष्यातील वनरक्षक भरतीची जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळावं आणि तुम्ही कमीत कमी टाइमात अभ्यासाचे व्यवस्थितरित्या नियोजन करायचं आहे, त्यासाठी खास मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। असं समजा की या ठिकाणी कमीत कमी तुमच्याकडे 3 ते 4 महिने तुमच्याकडे आहेत, त्यामुळे 100 ते 125 दिवसाचं या ठिकाणी मी नियोजन तुम्हाला कसं करायचं अभ्यासाचं। बरेच जणांचे मला मेसेज आले की सर तुम्ही मला या ठिकाणी अभ्यास नियोजनचे काही या ठिकाणी व्हिडिओज बनवा, म्हणून या ठिकाणी मी हा व्हिडिओ बनवत आहे। आशा करतो की निश्चित या ठिकाणी तुम्हाला या नियोजनाचा नक्की या ठिकाणी फायदा होणार आहे। तर सुरू करूया आपण या ठिकाणी आजच्या या आपल्या महत्त्वाच्या टॉपिकला। तर मित्रांनो, या ठिकाणी वनरक्षक भरती जी आहे ही 2019 मध्ये झाली होती। 2019 मध्ये झाली होती, ऑनलाईन पद्धतीने ही भरती झाली होती। तसेच त्या भरतीमध्ये या ठिकाणी भरपूर जागा सुद्धा होत्या आणि जी परीक्षा आहे ती बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी पारदर्शक झाली होती। बाकीच्या या काळातल्या ज्या परीक्षा आहेत त्यांच्यापेक्षा चांगली झाली होती, त्यामुळे यावेळेस सुद्धा भरती जी आहे ती पारदर्शक आणि चांगल्या प्रकारे हो अशी मी या ठिकाणी इच्छा आणि आशा करतो। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला वनरक्षक भरतीसाठी एकदा पेपर पॅटर्न तुम्हाला मी सांगतो। पेपर पॅटर्न आहे तुमचा या ठिकाणी 120 प्रश्न तुम्हाला असतील परीक्षेसाठी, 120 तुम्हाला या ठिकाणी गुण असतील आणि तुमचा पेपरचा जो कालावधी आहे तो 90 मिनिटाचा या ठिकाणी पेपरचा कालावधी होता तुमचा। किती? 90 मिनिटाचा तुमचा पेपरचा कालावधी होता। तसंच या ठिकाणी निगेटिव्ह सिस्टीम होती। मागच्या वेळेस निगेटिव्ह सिस्टीम होती, यावेळेस असेलच असं नाही, यावेळेस असेलच असं काही नाही। मात्र तुम्हाला या ठिकाणी 100 जे 120 प्रश्न आहेत, 120 प्रश्नाचं जर या ठिकाणी डिव्हायडेशन करायचं म्हटलं तर या ठिकाणी तुम्हाला 30 गुण हे मराठीसाठी येतात, तुम्हाला 30 गुण हे इंग्रजीसाठी येतात, 30 गुण हे तुम्हाला जीके साठी येतात आणि 30 गुण हे तुम्हाला बुद्धिमत्तासाठी येतात। तर साधारणतः अशा प्रकारचा तुमचा हा अभ्यासक्रम आहे। याच्यामध्ये महत्त्वाचा जो आहे अभ्यासक्रम बाकीच्या परीक्षांसारखाच आहे, मात्र या ठिकाणी प्रश्न विचारण्याचं जे स्वरूप आहे, महापोर्टलनं मागच्या वेळेस ही परीक्षा घेतली होती, यावेळेस सुद्धा त्याच्यासारखं स्वरूप तुमचं असणार आहे। त्यामुळे तुम्हाला यावेळेस खास तयारी करायची असेल, तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही पोलीस भरती केलेली आहे आणि आता पोलीस भरतीचेच प्रश्न याला येतील, तर हे तुमची चूक आहे। या ठिकाणी पोलीस भरतीचे प्रश्न अजिबात येत नाहीत। या ठिकाणी जरा जे प्रश्न आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे येतात। या ठिकाणी अभ्यास नियोजन करताना तुम्हाला खास तुमचं एक शेड्यूल आखावं लागेल की मी एक साधारण तुम्हाला या ठिकाणी शेड्यूल देतो आणि हे शेड्यूल कमीत कमी 8 तास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचं देत आहे। आता या ठिकाणी जर तुम्ही 6 तास अभ्यास करत असाल किंवा कोणी 10 तास अभ्यास करत असेल तर त्यात तुम्हाला बदल करायचा आहे तुमच्या हिशोबानुसार। साधारणतः या ठिकाणी तुम्हाला 30 दिवसाचा आपण या ठिकाणी काय डिव्हायडेशन करणार आहे, 3 महिने 30 दिवस। या ठिकाणी पहिले 30 दिवस, दुसरे 30 दिवस आणि तिसरे 30 दिवस आणि नंतर शेवटचे 10 दिवस। या ठिकाणी तुम्हाला एकूण जे विषय आहेत या ठिकाणी या 100 दिवसामध्ये तुमचं पहिलं वाचन, दुसरं पहिलं वाचन आणि तुमचं रिव्हिजन या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे घडणं आवश्यक आहे। त्यासाठी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पहिल्या वाचनामध्ये तुम्ही जर दररोज 2-2 तास जर अभ्यास करत असाल तर साधारणतः तुम्ही 2 प्रकारे या ठिकाणी दिवसाचं डिव्हिजन करू शकता किंवा तुम्ही याच्यानुसार सुद्धा हे करू शकता, काय म्हणतात त्याला, दिवसानुसार वेळेनुसार सुद्धा तुम्ही या ठिकाणी अभ्यास करू शकता। साधारणतः तुम्हाला वेळेनुसारच अभ्यासाचं जर नियोजन दिलं तर आय थिंक सो बेटर राहील। या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही कमीत कमी 8 तास अभ्यास करणं हे मला अपेक्षित आहे। जर तुम्ही 8 तास अभ्यास करत नसाल, जर तुम्ही कमीत कमी 8 तास अभ्यास करत नसाल तर तुमचे मित्र जे आहेत ते मात्र लायब्ररीत बसू या ठिकाणी 8 तास अभ्यास करतात आणि परिणाम काय होते की त्यांचं सिलेक्शन होते आणि तुम्ही या ठिकाणी काय जसे तसे राहतात। या ठिकाणी तुम्हाला असं समजा की या ठिकाणी तुम्हाला 6 वाजता तुम्ही उठत आहे, 6 वाजतापासून तर या ठिकाणी 8 वाजेपर्यंत तुमचा अभ्यास करायचा आहे। सकाळचा अभ्यास हा खूप चांगला होतो, कोणी 7 ला उठत असेल तर त्यांना 9 पर्यंत करायचा आहे। साधारणतः या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा आहे इंग्लिशचा, दररोज या ठिकाणी इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे आणि या ठिकाणी इंग्रजीचा अभ्यास करताना
बरेच विद्यार्थ्यांची व्होकॅब्युलरी कमी असल्यामुळे या ठिकाणी तुमचं जो सिलेक्शन आहे ते हुकून जातं। त्यामुळे तुम्हाला इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे, त्यातला 1 तास तुम्हाला हा काय व्होकॅब्युलरीसाठी द्यायचा आहे। नंतर या ठिकाणी 8 वाजता तुमचा नाश्ता वगैरे करून, सकाळी काही नाश्त्याची गरज नसते 6 वाजता, 8 वाजता नाश्ता वगैरे करून या ठिकाणी परत 9 ते 11 तुम्हाला अभ्यास करायचा आहे। 9 ते अभ्यास या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा आहे मराठी व्याकरणचा। मराठी व्याकरणचा या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा 9 ते 11 मध्ये। नंतर या ठिकाणी तुम्हाला 11 वाजतापासून तुमचं जेवण वगैरे जे काय तुमचे कामं असतील, कारण की इथं तुम्ही नाश्ता ऑलरेडी 8 ते 9 करता, नंतर तुमचे कामं वगैरे करायचे आणि नंतर या ठिकाणी परत 12 वाजतापासून अभ्यासाला बसायचं तर 3 वाजेपर्यंत या ठिकाणी 12 त्याच्यामध्ये तुमचं जीके करायचं आहे। कारण की साधारणतः जीके हा विषय खूप मोठा आहे, जीके विषय खूप मोठा असल्यामुळे तुम्हाला साधारणतः इथे 12 ते 3 अभ्यास करायचा आहे। परत 3 वाजतापासून तुमचे जे दुसरे काही कामं असतील ते तुम्हाला कामं करायचे आहेत 3 वाजतापासून। आणि नंतर या ठिकाणी रात्री परत तुम्ही जेवण वगैरे करून 8 ते 10 मध्ये या ठिकाणी तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे, तुमचा गणित आणि बुद्धिमत्ताचा। या ठिकाणी तुमचा बुद्धिमत्ता जो टॉपिक तुम्हाला आहे, या बुद्धिमत्ताचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। साधारणतः अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला दररोज तर या ठिकाणी तुमचा अभ्यास होईल। आता या ठिकाणी ज्यांच्याकडे जास्त वेळ आहे त्यांनी काय करायचं, ज्यांच्याकडे कमी वेळ आहे त्यांनी काय करायचं। आता या ठिकाणी दररोज तुम्हाला या ठिकाणी मराठीमध्ये, आता बघा या ठिकाणी पहिल्या महिन्यात आहे 30 दिवस, दुसऱ्या महिन्यातले 30 दिवस, तिसऱ्या महिन्यातले 30 दिवस आणि चौथ्या महिन्यातले 10 दिवस। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला इंग्रजीचे एकूण 30 चॅप्टर आहेत। किती चॅप्टर आहेत? 30 चॅप्टर। म्हणजे या ठिकाणी 2 चॅप्टरसाठी तुमच्या हिशोबावर किती येत आहे? 1 दिवस येते। साधारणतः 60 दिवसामध्ये, सॉरी या ठिकाणी ठीक आहे, इंग्रजीचे 35 चॅप्टर धरले आपण, इंग्रजीचे या ठिकाणी धरले 35 चॅप्टर, मराठीचे 35 चॅप्टर, जीकेचे 35 चॅप्टर आणि बुद्धिमत्ताचे 35 चॅप्टर। या ठिकाणी पहिल्या 70 दिवसामध्ये एका दिवशी दोन चॅप्टर, सॉरी दोन दिवसात 1 चॅप्टर वाचायचं आहे। दोन दिवसात 1 चॅप्टर। म्हणजे या ठिकाणी तुम्ही आजपासून जरी रिव्हिजनला बसले तरी तुम्ही 100 दिवसात तुमची पोस्ट काढू शकता। ती या प्रकारे बघा 70 दिवसाचा आपला टाइम टेबल आहे, 2 तास अभ्यास करायचा आहे। या ठिकाणी 1 चॅप्टर, उदाहरणार्थ तुमचा क्वेश्चन टॅग जर चॅप्टर असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला 2 दिवस द्यायचे, म्हणजे टोटल 4 तास तुम्हाला द्यायचे आहेत। आणि ज्यांच्याकडे हे टाइम एक्स्ट्रा या ठिकाणी 3 ते 8 पर्यंत आपण फ्री टाइम धरलेला आहे, तो टाइम सुद्धा तुम्ही त्यासाठी युटिलाइज करू शकता। 2 दिवसात 1 चॅप्टर करायचा आहे। या ठिकाणी असे सगळे चॅप्टर तुम्हाला काय रिवाइज करायचं आहे। उदाहरणार्थ नाम चॅप्टर जर असेल तो जर तुम्ही 2 दिवस केला तर तुमचं त्या ठिकाणी पूर्ण रिव्हिजन म्हणजे वाचून आणि अभ्यास करून होऊन जाते। आता तसंच या ठिकाणी दररोज 2 दिवसात 1 चॅप्टर तुम्ही या ठिकाणी करू शकता। आता या ठिकाणी राहिला जीके। आता जीकेचं तुम्हाला काय करायचं आहे, एक विषय इतिहास, भूगोल, विज्ञान हे 3 विषय तुम्हाला खास राहतात। तर या ठिकाणी एका विषयाला तुम्हाला काय करायचं आहे, एका विषयाला या ठिकाणी तुम्हाला 20 दिवस द्यायचे आहेत। 20 दिवस इतिहासला द्यायचे आहेत, 20 दिवस भूगोलला द्यायचे आहेत, 20 दिवस तुम्हाला इथं विज्ञानसाठी द्यायचे आहेत आणि 10 दिवस तुम्हाला इथं पर्यावरण आणि जैवविविधता आणि चालू घडामोडी याच्यासाठी तुम्हाला 10 दिवस द्यायचे आहेत यातले। म्हणजे साधारणतः तुमचं 20 दिवस तुम्ही इतिहास वाचायचा आहे, 20 दिवस भूगोल वाचायचा आहे, 20 दिवस तुम्ही सायन्स वाचायचं आहे, 10 दिवस तुम्ही पर्यावरण आणि चालू घडामोडी वाचायचे आहे। पर्यावरण आणि चालू घडामोडी एवढा मोठा विषय नाहीये, त्या तुम्ही या ठिकाणी काय वाचायचे आहे। तसेच बुद्धिमत्तासाठी तुम्ही 1 चॅप्टर या ठिकाणी बघा, गणिताचे सुद्धा तुम्हाला काही चॅप्टर येतात, तर बुद्धिमत्ताचे काही चॅप्टर असे आहेत की जे एका दिवशी तुमचे वाचन होतात। मराठीचे सुद्धा त्या ठिकाणी तसेच आहे। एक्स्ट्रा टाइम तुम्ही या ठिकाणी 8 ते 10 नाही, तुम्ही या ठिकाणी 8 ते 11 पण बसू शकता। या ठिकाणी डेली कमीत कमी तुम्ही 3 तास जर गणित बुद्धिमत्ताचा जर अभ्यास केला तर तुम्हाला त्या ठिकाणी गणिताचे सुद्धा काही चॅप्टर होतात। म्हणजे 70 दिवसामध्ये
तुमची एक रिव्हिजन कंप्लीट होते। आणि काही जणांना या ठिकाणी जर काही प्रॉब्लेम असेल तर माझा नंबर दिलेलाच आहे, मी 8010457760 हा माझा नंबर आहे। 8010457760 या नंबरवर मला संपर्क करायचा आहे। आपली वनरक्षक विभागाची जी ऑनलाईन बॅच आहे ती 17 तारखेपासून सुरू होत आहे। तुम्हाला जर या ठिकाणी जॉईन करायचे असेल तर तुम्ही पटापट कॉल करा। तसेच आपली एक वनरक्षक भरतीची फिक्स सिलेक्शन देणारी एक आयकॉनिक बॅच आहे, ज्या आयकॉनिक बॅचमध्ये तुम्हाला फक्त तुमचं पेन आणायचं आहे, बाकी तुम्हाला काहीही आणायचं नाही। तुम्हाला जर त्याची माहिती लागत असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा आयकॉनिक बॅच म्हणून किंवा वनरक्षक रेग्युलर बॅच म्हणून, मी तुम्हाला त्याची माहिती व्हॉट्सअपला पाठवून देईन। तसेच व्हॉट्सअपचे वेगवेगळे ग्रुप आपले तयार करणं चालू आहेत वनरक्षकचे, त्यांना सुद्धा जॉईन करून देईन। आता या ठिकाणी आपलं जे पाहिलं आपण हे झालं आपलं 70 दिवसाचं तुमचं हे, म्हणजे 70 दिवसामध्ये तुमची काय झाली एक रिव्हिजन कंप्लीट, एक रिव्हिजन तुमची झाली 70 दिवसामध्ये कंप्लीट। आता मी या ठिकाणी तुम्हाला 100 दिवसाचं दिलं होतं, आता तुमच्याकडे किती दिवस उरले, आता तुमच्याकडे उरले 30 दिवस। किती दिवस उरले 30 दिवस। या नुसार जर तुम्ही या ठिकाणी नियोजन केलं तर आता पुढच्या 30 दिवसांमध्ये आपल्याला काय करायचं आहे। आता या ठिकाणी पुढचे 30 दिवस जे आहेत हे तुमच्यासाठी खास रिव्हिजन साठी आहे। आता पुढचे जे 30 दिवस आहेत, पुढच्या 30 दिवसात तुम्हाला काय करायचं आहे, पुढच्या 30 दिवसात तुम्हाला करायचं आहे रिव्हिजन करायचं आहे, जुन्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत आणि सराव प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत। तुम्हाला जर मित्रांनो या परीक्षेत पास व्हायचं असेल तर तुम्ही किमान 50 प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवणं आहे, म्हणजे साधारणतः एका दिवसात 2 प्रश्नपत्रिका। या 50 प्रश्नपत्रिका कोणकोणत्या सोडायच्या ते लक्षात ठेवा। या 50 प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला आठवड्याला एक, 30 दिवसात किती आठवडे येतात, कमीत कमी 4 आठवडे येतात। 4 आठवडे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला या 50 पैकी 4 मराठीच्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत, 4 जीकेच्या सोडवायच्या आहेत, 4 मॅथ रिजनिंगच्या सोडवायच्या आहेत आणि 4 इंग्रजीच्या सोडवायच्या आहेत। अशा 16 प्रश्नपत्रिका ह्या सोडवायच्या आहेत। आणि कमीत कमी एका दिवशी कोणती प्रश्नपत्रिका सोडवायची परीक्षेची, मग ती जुनी सोडवा किंवा सराव सोडवा। जुनी आणि सराव सोडून तुम्हाला कमीत कमी या ठिकाणी 30 दिवसाच्या 30 प्रश्नपत्रिका आणि ह्या 16 म्हणजे कमीत कमी तुमच्या 46, या ठिकाणी 46 प्रश्नपत्रिका तुमच्या ह्या अशा सोडवणं झाल्या पाहिजेत की ह्या कशा सोडवायच्या की त्यांचं त्या सोडवणं आणि त्यांचं सोल्युशन, त्याचं विश्लेषण की नेमकं तुमचे कोणते चॅप्टरचे कोणते प्रश्न तुमचे चुकले हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी काय लिहायचं आहे तुमच्या वहीमध्ये। म्हणजे या ठिकाणी हालाकी तुम्हाला या 20 दिवसामध्ये तुमचे दिवसाचे जास्तीत जास्त याच्यासाठी किती तास गेले, 5 तास गेले, तरी 3 तास जे उरले त्या 3 तासामध्ये तुम्हाला जे बाकीचे विषय आहेत ते विषय त्या ठिकाणी काय कव्हर करायचे आहे। ते जर व्यवस्थितरित्या तुम्ही कव्हर केले, उदाहरणार्थ तर तुमचे काही गणिताचे चॅप्टर राहिले असतील ते कव्हर करायचे आहेत, काही भूगोलचे चॅप्टर आले असतील ते कव्हर करायचे आहेत, किंवा तुमच्याकडे नोट्स असतील त्या नोट्स वाचायच्या आहेत, किंवा डबल अकॅडमीच्या मराठी, जीके, इंग्रजी, मॅथ, रिजनिंग यांच्या स्वतःच्या नोट्स आहेत, त्या नोट्स तुम्ही मागवून घ्या, त्या नोट्स तुम्ही वाचू शकता, किंवा तुमचे जे पुस्तक आहेत स्वतःच्या काढलेल्या नोट्स आहेत त्या सुद्धा तुम्ही वापरू शकता। अशा तऱ्हेने तुम्हाला या ठिकाणी यश मिळवण्यासाठी तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही। आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल, आणि जर कळला नसेल तरी सुद्धा तुम्ही मला व्हॉट्सअपला काय करा, मेसेज करा की मला कॉल करा, म्हणून मी तुम्हाला परत एकदा समजावून सांगेन किंवा तुमचं त्या ठिकाणी परत एकदा तुम्हाला नियोजन करून देईल। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन होण्यास अजिबात विसरू नका। वनरक्षक_चॅट असं सर्च करा, तुम्हाला ग्रुप मिळून जाईल। थँक्यू।